तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपत्य आणि अक्षरा जेवण करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात. ते दोघेजण एकमेकांशी गप्पा मारत बसलेले असतात आणि त्यांनी त्यांच्यासाठी ज्यूसची ऑर्डरही दिलेली असते. आणि त्याच वेळी दुर्गी वेश बदलून त्या ठिकाणी येते आणि ती लपून अधिपत्य आणि अक्षरावर लक्ष ठेवून असते. त्यानंतर एक वेटर अधिपत्य आणि अक्षराने ऑर्डर केलेला ज्यूस घेऊन त्यांच्या टेबलकडे जात असतो, पण तितक्यात दुर्गी त्याला थांबवते आणि मग ती इंग्लिशमध्ये त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की ती अधिपत्य आणि अक्षराची गाईड आहे. आणि मग त्यानंतर ती त्या वेटरला त्या ज्यूसमध्ये बर्फ टाकायला सांगते आणि तो बर्फ घेऊन येईपर्यंत ती ज्यूस तिच्या जवळच ठेवून घेते. आणि तो वेटर तेथून निघून गेल्यावर ती पटकन एका ज्यूसमध्ये पावडर मिक्स करते आणि हसतच मनाशी म्हणत असते की ताई, आज तुझं काम मी पूर्ण करणार. आता माझ्या हुशारीमुळे तू लवकरच पुन्हा घरात येणार आणि ही मास्तरीण कायमची जाणार. त्याचवेळी तो वेटर बर्फ घेऊन त्या ठिकाणी येतो, त्या ज्यूसमध्ये बर्फ टाकतो आणि मग दुर्गी त्याला अधिपत्य आणि अक्षराला तो ज्यूस द्यायला सांगते. आणि तिने ज्यामध्ये पावडर मिक्स केलेली असते तो ज्यूस ती अक्षराला त्याला द्यायला सांगते. त्यानंतर मग तो वेटर अधिपत्य आणि अक्षराला ज्यूस देतो. त्यामुळे दुर्गी खूपच खुश होते. तिचा प्लॅन फायनली सक्सेसफुल होणार म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो. आणि मग अक्षरा ती पावडर मिक्स केलेला ज्यूस पिणार इतक्यात एका माणसाचा तिला धक्का लागतो आणि तो ज्यूस खाली सांडतो. ते बघून दुर्गी खूप चिडते आणि नाईलाजाने तेथून निघून जाते. तर अधिपती अक्षरासाठी दुसरा ज्यूस ऑर्डर करायचा ठरवतो, मात्र अक्षरा म्हणते की आता ज्यूस नको, आपण जेवणच करू. आणि मग ते दोघेजण जेवणच ऑर्डर करतात. दुसरीकडे चंची चारुहास सरांसाठी चहा घेऊन आलेली असते, पण तिला बघून चारुहास सर खूप चिडतात. ते विचारतात की तू चहा घेऊन का आली आहे, आई कुठे गेल्यात? त्यावर चंची सांगते की आजी एका दुसऱ्या कामात आहे म्हणून मी चहा घेऊन आले. मात्र चारुहास सर तिला म्हणतात की हा चहा सिंकमध्ये नेऊन ओत, कारण मी फक्त अक्षराच्या आणि आईंच्या हातचा चहा घेतो, बाकी कोणाच्याही नाही. आणि त्यामुळे चंचीला वाईट वाटतं. ती चारुहास सरांसोबत बोलण्याचा, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, पण ती आजींसोबत जे काही वागलेली असते त्यामुळे चारुहास सर तिच्यावर खूप चिडलेले असतात. तिला म्हणत असतात की तुझ्यामध्ये बोलण्याची, वागण्याची रीत नाही, त्यामुळे मला तुझ्या हातचं चहाच काही तर पाणीसुद्धा नको. तर चंची त्यांच्या पायावर डोकं ठेवत म्हणते की मला माफ करा मोठे मालक, मी मगाशी चुकून आजीला ते सगळं काही बोलून गेले, माझ्या मनात काही नव्हतं. पण चारुहास सर तिचं ऐकून घेत नाही. ते म्हणतात की तू, तुझी आई, तुझी मावशी, तुम्ही सगळे अडाणी लोक, संस्कार नाही आहेत तुमच्यावर, कसं वागावं कसं बोलावं हे तुम्हाला कळत नाही. आणि त्यावेळी चंची चारुहास सरांना सांगते की मी अडाणी नाही आहे, अशिक्षित नाही आहे, माझं लॉ झालं आहे. आणि ते ऐकून चारुहास सरांना तर धक्काच बसतो. ते म्हणतात की तू उगाच काहीतरी बोलू नको. तर चंची म्हणत असते की मी खोटं बोलत नाही आहे, शपथ घेऊन सांगते, माझ्याकडे डिग्री आहे, मी मावशीपासून लपून शिक्षण घेतलं. आणि ते ऐकून चारुहास सर आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहतात. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा बीचवर फिरत असतात. अक्षरा खूप आनंदात असते, अधिपतीचं मात्र अजिबात लक्ष नसतं. तो सतत भुवनेश्वरीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र तिचा फोनच लागत नसतो आणि त्यामुळे तो खूप अस्वस्थ होतो. तो एके ठिकाणी जात पुन्हा पुन्हा भुवनेश्वरीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे अक्षरा त्याच्याकडे जात त्याला काय झालं हे विचारते. तर अधिपती म्हणतो की मी सकाळपासून आईसाहेबांना कॉल करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांचा फोन काही लागतच नाही आहे, नेमकं काय झालं आहे काय माहीत. आणि ते ऐकून अक्षरा घाबरते. ती म्हणते की कदाचित त्या काहीतरी कामात असतील, आपण आता फिरूयात ना. मात्र अधिपती ऐकत नाही. तो म्हणतो की आमचं आईसाहेबांसोबत बोलणं होणं खूप महत्त्वाचं आहे, मला त्यांना सांगायचं आहे की आपण इथे सुखरूप पोहोचलो आहोत, पण काय झालं आहे काय माहीत, त्यांच्याशी बोलणंच होत नाही आहे. बाकी सगळ्यांचा फोन लागतोय, मी मगाशी आजीलासुद्धा केला होता पण तिने उचलला नाही. आणि ते ऐकून अक्षरा अजूनच घाबरते, कारण चारुहास सरांनी तिला सांगितलेलं असतं की काही झालं तरी अधिपतीचं आणि भुवनेश्वरीचं बोलणं होता कामा नये. तर दुसरीकडे चारुहास सर चंचीला विचारत असतात की खरंच तू शिक्षण घेतलं आहे का? आणि त्यावर चंची म्हणते की हो मोठे मालक, मी शपथ घेऊन सांगते, मी खरंच शिक्षण घेतलं आहे, पण ही गोष्ट मी मावशीपासून लपून ठेवली होती, कारण तिला शिक्षण
शिक्षण आवडत नाही, मात्र मला कळून चुकलं होतं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. या जगात टिकायचं असेल तर शिक्षण हवंच. म्हणून मी शिक्षण घेतलं आणि ते ऐकून चारुहास सर तर खुशच होतात. ते म्हणतात, म्हणजे माझ्या आधीपासून या घरात एक रिबेल आहे तर बरं झालं तू शिक्षण घेतलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त शिक्षण घेतलं म्हणून माणसात संस्कार येत नाही. तू चांगलं वागायला बोलायला शिक. आणि त्यावर चंचीसुद्धा हो म्हणते. मग चारुहास सर फॅक्टरीत जाण्यासाठी निघतात, पण चंची त्यांना थांबवत विचारते की मी सुद्धा फॅक्टरीत आले तर चालेल का. पण तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात. त्या चंचीवर खूप चिडलेल्या असतात आणि तिला विचारतात की तुला कशाला फॅक्टरीत जायचं आहे गं, घरात बस, घरातली कामं कर. घरातील कामं टाळण्यासाठी तुला फॅक्टरीत जायचं हे माहिती आहे मला. त्यावर चंची त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते की अगं आजी, माझं एवढं शिक्षण झाले, मग घरात बसून मी काय करू, मला फॅक्टरीत जाऊन काम करायचं आहे. पण आजी तिचं काही ऐकूनच घेत नाही. उलट ती चारुहास सरांनाच टोमणा मारत म्हणते की मला माहिती आहे ना, वारं बदलेल तशी तू बदलती. आधी भुवी होती तर तिच्यासमोर अडाणी असल्याचं नाटक करत एवढे दिवस फिरत होती आणि आता सगळ्या गावाला ओरडून ओरडून सांग की तू किती शिकली आहे ते. त्यावर चंची तिला समजावण्याचा प्रयत्न करते, पण आजी ऐकत नाही. त्या चंचीला म्हणत असतात की तू अजिबात फॅक्टरीत जायचं नाही. पण शेवटी चारुहास सरच चंचीला म्हणतात की ठीक आहे, तुला जर काम करायची इच्छा असेल तर तू ये फॅक्टरीमध्ये, मात्र तिथे तुला व्यवस्थित कामच करावं लागेल. त्यावर चंची म्हणते की चालेल मला. आणि मग चारुहास सर तिला इंटर्न म्हणून फॅक्टरीत ठेवायचं ठरवतात आणि मग आजी तेथून निघून जातात. तर चारुहास सर चंचीला सांगत असतात की तुला कामावर ठेवायची 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे तुला काम करायची इच्छा आहे आणि दुसरं म्हणजे तू सतत माझ्या डोळ्यासमोर राहशील. आणि त्यावर चंचीसुद्धा हो म्हणते. मग चारुहास सर बाहेर जातात. त्यानंतर त्यांना अक्षराचा कॉल येतो. अक्षरा त्यांना विचारत असते की बाबा, मॅडम कुठे आहेत, कारण अधिपती सकाळपासून मॅडमला फोन करतायत पण त्यांचा फोन काही लागत नाही. त्यामुळे अधिपती खूप अस्वस्थ झालेत. आणि ते ऐकून चारुहास सर घाबरतात. ते अक्षराला विचारतात की त्यांचं बोलणं तर झालं नाही आहे ना. त्यावर अक्षरा सांगते नाही, पण मॅडम कुठे आहेत ते तरी सांगा. पण चारुहास सर अक्षराला काहीच सांगत नाही. उलट ते तिच्याशी खोटं बोलत म्हणतात की ती असेल तिच्या खोलीमध्ये, तिचा मोबाईल वगैरे बंद पडला असेल. तर अक्षरा म्हणते ठीक आहे, पण तुम्ही त्यांना निरोप द्या की फोन चालू करा आणि अधिपतींना कॉल करा. मात्र चारुहास सर म्हणत असतात की कशाला उगाच त्या दोघांचं बोलणं नाही होईल, तेच चांगलं आहे. आणि मग ते फोन ठेवून देतात. तर आजी त्यांना विचारत असतात की हे काय चाललंय तुमचं. तर चारुहास सर आजींनाही सांगतात की काही झालं तरी अधिपती आणि अक्षराला आत्ता कळता कामा नये की भुवनेश्वरीला मी घरातून बाहेर काढले, कारण ते दोघे पहिल्यांदाच बाहेर कुठेतरी फिरायला गेलेत. मला त्यांना कोणतंही टेन्शन द्यायचं नाही. आणि ते ऐकून आजी काळजीत पडतात. दुसरीकडे अक्षरा अधिपतीला सांगते की मी बाबांना सांगितलं आहे मॅडमला निरोप द्यायला, मॅडम करतील तुम्हाला फोन. मात्र अधिपतीचा अजिबात विश्वास बसत नाही. तो म्हणतो की तुम्ही तरी कोणाला निरोप द्यायला सांगितलंय, आमचा बाप कधीच आईसाहेबांना निरोप देणार नाही. मात्र अक्षरा त्याला समजावते, पण अधिपती खूप अस्वस्थ असतो. तो अक्षराला सांगतो की जोपर्यंत आमचं आईसाहेबांशी बोलणं होत नाही तोपर्यंत आमचं मन शांत होणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.